नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजेच 25 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय कल्पना ताई म्हणतात की मी ना पुन्हा जिना थंड दूध नेऊन देते म्हणजे त्यांची ॲसिडिटी जरा कमी होईल म्हणून. आणि आता त्या जातात आणि आता हे अर्जुन आणि सैलीवरून बघतात आणि पटकन जिनाखाली उतरतात, कारण यांना चोरून आईस्क्रीम खायचं असतं ना. म्हणजेच तन्वीच्या लहानपणीच्या गोष्टी पुन्हा रिक्रिएट करायच्या असतात ना, म्हणून हे दोघं जण असं चोरून आईस्क्रीम खात असतात. अर्जुन म्हणतो, सावकाश बायको, लहानपणी तू इथे जेव्हा राहायला यायचीस ना त्यावेळेस ना आपण असंच लहानपणी ना किचनमध्ये चोरून आईस्क्रीम काढून आहे ना ओट्याच्या मागे बसून आईस्क्रीम खायचो, अगदी गपचूप चोरून चोरून. सायली म्हणते, आपण आता इतक्या दबक्या आवाजात का बोलतायत, सगळे झोपलेत ना आता. तर अर्जुन मोठ्या आवाजात बोलतो, डॉक्टरांनी सांगितलं ना की रिक्रिएट करायला, तेव्हा आपण जे बोलायचं. तर सायली म्हणते, अहो आत्ता इतक्या मोठ्याने नका बोलू ना म्हणून. आणि आता अर्जुनच्या लक्षात येतं. सायली म्हणते, अहो सगळे जर उठले ना तर आपल्याला आईस्क्रीम नाही खाता येणार म्हणून. अर्जुन मनातच म्हणतो, आता ही तन्वी जी म्हणाली ना तेच तर लहानपणी म्हणत होती की सगळे उठतील, आता बघूयात आपण केला काही आठवते का म्हणून. सायली म्हणते, अहो काय झालं, काय विचार करताय. अर्जुन म्हणतो, नाही नाही काही नाही. म्हणून काय होतं की सायली आता कट्ट्याजवळ उभारते आणि अर्जुन आहे ना फ्रीज उघडायला जातं. तर अर्जुन काही लवकर फ्रीजच उघडत नाही. आता सायलीला आठवतं लहानपणी तन्वी म्हणाली असते, चल लवकर कुणीतरी येईल, आणि अर्जुन म्हणतो कुणी नाही येणार म्हणून. आणि अर्जुन फ्रीजचा दरवाजा उघडत असतो आणि आता लवकर उघडतच नाही. तर तन्वी म्हणाली असते, अरे लवकर उघड ना फ्रीज. तर तेच ऐकून सायलीसुद्धा म्हणते, अर्जुन अरे लवकर उघड ना फ्रीज म्हणून. अर्जुन आता पाठीमागे वळूनच बघतो ना पटकन. त्याला एकदम लक्षात येतं की सायली अगदी लहानपणीच्या तन्वीसारखीच बोलते म्हणून. आणि दोघेजण सुद्धा खूप खुश होतात. आता बघा पुढे पुन्हा ना सायलीला लहानपणीच्या गोष्टी आठवत असतात. आता अर्जुन आईस्क्रीमचा डबा काढतो आणि म्हणतो की बाऊल तर घे ना म्हणून. तर लहानपणी तन्वी म्हणाली असते, अरे बाऊल कशाला, आपण असंच खाऊयात ना म्हणून. तर आता सेम सायलीसुद्धा ना मोठेपणी सेम तशीच म्हणते, बाऊल कशाला, डब्यातच खाऊयात ना आपण म्हणून. आणि सायली पुढे म्हणते, बाऊलमध्येच खाऊयात ना, असंच छान लागतं म्हणून. आता अर्जुन म्हणतो ठीक आहे म्हणून. आता अर्जुनला सुद्धा कळतं की सायली आहे ना अगदी तन्वीसारखी बोलते म्हणून. आता अर्जुन चमचे घेतो आणि दोघे जण सुद्धा ना किचन कट्ट्याच्या खाली आईस्क्रीम खायसाठी बसतात. आता हे दोघांना सुद्धा आठवत असतं. आता दोघं जण सुद्धा एकाच डब्यात 2 चमचे घेऊन असं आईस्क्रीम खात असतात आणि सेम अगदी तशाच घटना घडत असतात. अर्जुन म्हणतो, बस 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 पटकन म्हणून. आणि आता दोघं जण सुद्धा आईस्क्रीम खायला लागतात. आपण पाहतो की आता सायली खूपच मजेदारपणे आईस्क्रीम खात असते. आता सायलीला आईस्क्रीम खात असताना छोटेपणीचे तन्वी आणि अर्जुन कसे आईस्क्रीम खातात अशी पाठमोरी आणि अंधुका असे आठवायला लागतात. अर्जुन सायलीकडे बघतच असतो आणि म्हणतो, काय ग तन्वी काय झालं, आईस्क्रीम खाना म्हणून. तर सायली म्हणते, हो हो खाते म्हणून. आणि आता इकडेच बघत असते. आता छोटी तन्वी म्हणत असते की हळू खा, नाही तर सगळं आईस्क्रीम तू संपवून टाकशील म्हणून. आणि आता सायली पुन्हा म्हणते, अर्जुन हळू खा ना आईस्क्रीम, नाही तर सगळं आईस्क्रीम तूच खाऊन टाकशील म्हणून. अर्जुन लगेचच म्हणतो की येस, तुला आठवलं म्हणून, तुला आठवलं ना ग बायको म्हणून. आणि आता सायलीला हलवतो आणि म्हणतो, तुला आठवलं ना सगळं. सायली ना अशी म्हणजे हे झालेली असते, अगदी मग्न झालेली असते. आणि आता असं करून सायली ओरडते आणि अर्जुन म्हणतो की अगं लहानपणी तू अशीच म्हणायचीच अगदी सेम म्हणून. आणि आता सायलीला ना त्या कोपऱ्यात पाहते तर तिथे काहीच दिसत नाही, कारण हा तिचा फक्त एक भास असतो. तिला लहानपणीचे तन्वी अर्जुन दिसत असतात. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचं सीन. इकडे सचिन म्हणत असतो, फायनली अण्णा तुमच्या आश्रमाचं काम सुरू होतोय बरं का. तर मैपत म्हणतो, ही सगळं ना त्या वरच्याची कृपा आहे म्हणून. सचिन म्हणतो, म्हणजे आता तुमचा पसारा वाढणार ना अण्णा म्हणून. आणि म्हणतो की आणि आता तुम्हाला ते अन्नछत्र वगैरे सुरू करायचं आहे ना, मग जवळजवळ तुमच्याकडे 1000 लोक येतील ना अण्णा रोज तुम्हाला भेटायला म्हणून. आणि म्हणतो की मग हे सगळं मॅनेज करण्यासाठी कुणीतरी लागेल ना, कोण मॅनेज करणार हे सगळं. आता मैपत म्हणतो, हे बघ ती जी पोरगी कुणी आहे ना, तिचं नाव काय, ती आदिरा, तर ती बघल ना काहीतरी करल म्हणून. मैपत आता सचिन म्हणतो की अण्णा अहो तुम्ही हा सगळा पसारा करायला ना एक तुमच्या हक्काचा माणूस असा पाहिजे ना तुमच्यासाठी म्हणून. आणि आता पुढे ना सचिन असा दबकतच बोलत असतो आणि पुढे म्हणतो की अण्णा मला असं वाटतंय की मीच या सगळ्यामध्ये लक्ष घालायला हवं म्हणून. मैपतला तर आश्चर्यच वाटतं की सचिनचा तरी यावर विश्वास नसतो ना. मैपत म्हणतो, दीक्षित तू, अरे पण तुला तर हे सगळं खोटं वाटत होतं ना. तर सचिन म्हणतो, हो अण्णा, म्हणजे मला सुरुवातीला तसं वाटलं तर खरं अण्णा, पण बघा म्हणजे मी काय म्हणतो की मी त्यासाठी ना तुमची माफी मागतो म्हणून मस्का लावायला लागतो. आणि म्हणतो की तुम्ही इतके लोक तुमच्या उपदेशाने जर का प्रभावित होत असतील तर हे सगळं खोटं कसं असेल ना. म्हणजे बघा ना अण्णा, त्यांना नक्कीच तुमचा काहीतरी उपयोग होत असणार असं सचिन म्हणतो. आणि पुढे म्हणतो की तुम्ही खूपच पुण्य कमवताय हो अण्णा म्हणून. आणि म्हणतो की आणि आता ना मला सुद्धा ना यामध्ये एक खारीचा वाटा उचलावासा वाटतोय अण्णा प्लीज. तर मैपत म्हणतो, बरं ठीक आहे, तुला आश्रमाचा सगळा कारभार उचलायचा आहे ना तर उचल, मग काही हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, या आश्रमामधून आहे ना मला पैसा पाणी काही सुद्धा कमवायचं नाही म्हणून. आता महिपत एकदम स्पष्ट सांगतो आणि म्हणतो की मला सेवा करायची. प्रेक्षकांना महिपत खरंच बदलला आहे आणि महिपत पुढे म्हणतो, आणि अजून एक दुसरं काम करायचं, माझ्या आश्रमात आलेला कुठलाही गोर गरीब किंवा भक्त हा रिकाम्या पोटी आश्रमातून जाता कामा नये.
आणि म्हणतो की भरल्या पोटीच गेला पाहिजे, अगदी आनंदाचंच गेला पाहिजे असं मैपत सांगत असतो. सचिन म्हणतो हो अण्णा, प्रश्नच नाही आहे, ऑफकोर्स असंच होणार म्हणून. आणि पुढे म्हणतो की ते तुम्ही काय म्हणत होतात की हां 113%. हां तर अण्णा ना, मी तुम्हाला ना 113% तुमची खात्री देतो की तुमच्या सगळ्या सूचना पाळीन आणि तुमच्या आश्रमामध्ये मी व्यवस्थित काम करीन. आणि म्हणतो आणि अण्णा इकडचा पण जो कारभार आहे ना अण्णा तुमचा, तो पण आता मीच हँडल करतो म्हणून. मैपत म्हणतो बरं ठीक आहे, आता महाप्रसादासाठी एक माणूस इथं येणार आहे, तेव्हा त्याच्याशी बोलायला तू इथेच थांब. हां सचिन म्हणतो हो चालेल ना अण्णा, काहीच हरकत नाही आहे, मी बोलतो हां त्याच्याशी डन म्हणून. आणि मैपत म्हणतो बरं बरं ठीक आहे हां बोल म्हणून. आणि आपण पाहतोय की सचिनचा यामध्ये खूप मोठा स्वार्थ असतो. आता सचिन म्हणतो की अण्णा तुमच्या या बंधुगिरीचा उपयोग करून मी स्वतःवरती कसा पैशांचा पाऊस पडतो ना ते आता तुम्ही बघाच, असं सचिन मनातल्या मनात बोलून खुश होत असतो. आता आपण पाहतोय पुन्हा सुभेदारांच्या घरातला सीन. इकडे म्हणत असतो अर्जुन की आठवलं ना तुला सगळं चाली, म्हणते नाही येऊ म्हणून, मला नाही आठवलं म्हणून. आणि आपण इतक्यातच पाहतोय आता कल्पनाताई लगेच पूर्णाजीला दूध देऊन येतात आणि अर्जुन म्हणत असतो अगं असं काय करतीस बायको म्हणून. आता पूर्णाजी बघतात ना आणि म्हणतात अरे हे काय, तुम्ही दोघं जण असं चोरून का आईस्क्रीम खाताय म्हणून. त्या दोघांनाही पकडतात ना आणि म्हणतात ही काय वेळ आहे का आईस्क्रीम खायची. हां आता सायली खूप घाबरते, पटकन दोघी जण सुद्धा उठून उभारतात आणि अर्जुनला काय बोलावं ते समजत नसतं, ते असं म्हणत असतो. कल्पनाताई म्हणतात तुम्ही दोघं ना धन्य येता आणि तुमचं हे आईस्क्रीम खायचं जे वेळ आहे ना ते तर अगदी जगा वेगळंच आहे म्हणून. आणि आपण पाहतोय कल्पनाताई पुढे म्हणतात की आणि हां आपण एवढं मात्र खरं आहे की तुम्ही पूर्णाईची नातू आणि नातसून शोभताय बरं का म्हणून. आणि कल्पनाताई म्हणतात पण मला सांगा की तुम्ही असं लपून बसून चोरून आईस्क्रीम का खात होतात म्हणून. आता सायलीला तर काही बोलायचं समजत नसतं. आता अर्जुन बघा पटकन आयडिया करतो आणि लगेचच म्हणतो डोहाळे. हां माझ्या बायकोला ना डोहाळे लागले होते की ते असं बसून चोरून आईस्क्रीम खाण्याचे. आता हे ऐकून तर कल्पनाताईंना आश्चर्यच वाटतं. अर्जुन म्हणतो अगं हवं तर हिला विचार ना, विचार. आणि आता सायलीला काही बोलताच येत नाही. कल्पनाताई म्हणतात सायली तुझे डोहाळे काही अजबच आहेत बरं का म्हणून. सायली गप्पच बसते, पण अर्जुनने पक्का खोटं बोललाय म्हणून आहे ना त्याला नक्कीच सायलीच्या ना शिवाय पडतात. आता कल्पनाताई म्हणतात बरं अर्जुन तुझ्या बायकोला हे असे डोहाळे लागलेत म्हणल्यावर तुला ते पुरवायच लागणार आहेत, खा अशी चोरून लपून आईस्क्रीम का हां म्हणून. अर्जुन म्हणतो थँक्यू मम्मा, गुड नाईट असं म्हणल्यानंतर आता कल्पनाताई तिथून निघून जातात. सायली लगेच रागावते ना अर्जुनला, तुम्ही असं खोटं का सांगितलं होतं म्हणून मला डोहाळे लागलेत. सायली जोरात अर्जुनच्या हाताला चिमटा काढते आणि म्हणते काही सांगू शकला असतात ना तुम्ही, दुसरं हे का सांगितलं. अर्जुन म्हणते जेव्हा तुला प्रियाला भेटायला जायचं होतं ना जेलमध्ये तेव्हा तू हेच सांगितलं होतंस ना की डोहाळे लागलेत आईस्क्रीम खाण्याची म्हणून. बोल आता. आणि म्हणतो की मी पण तेच केलं, मग काय झालं. सायली रागाने बघत असते अर्जुनकडे. अर्जुन म्हणतो ते सगळं जाऊ दे गं, तुला आठवलं का सगळं. सायली म्हणते मी जर का तन्वीसारखं वागलं बोलले असते ना तर ते ना असं घडून गेलं आहे माझ्याकडून, पण ना मला आठवतच नाही आहे म्हणून. अर्जुन म्हणतो काहीच हरकत नाही आहे, नो प्रॉब्लेम, आपल्याकडे ना अजून बऱ्याच वस्तू आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत जे आपण रिक्रिएट करू शकतो. चल मी ना तुला एक जागा दाखवतो, तिथं ना मी लहानपणी ना तुला लॉकेट दिलं होतं, चल म्हणून. आता पटकन ते आईस्क्रीम तिथेच ठेवतात आणि आता बाहेर जातात. बाहेर म्हणजे अगदीच दरवाजाच्या बाहेर निघून जातात. आपण पाहतोय पुन्हा इकडे अस्मिताचा असेल. अस्मिताने आता स्मितला मांडीवरती घेतलेलं असतं आणि आता जॉब ॲप्लिकेशन पाठवत असते आणि म्हणत असते स्मित 1 मिनटं थांब हां, मी ना मम्माला आपल्या ना जॉब ॲप्लिकेशन पाठवू दे, नीट वाचायला लागतं रे सगळं म्हणून. आणि आता हे सगळं अश्विन पाहतो, म्हणजे अश्विन ती काय बोलली हे तर ऐकत नाही, फक्त तिने स्मितला मांडीवर घेतले आणि आता ती मोबाईल बघते, एवढंच फक्त अश्विनच्या लक्षात येतं. आणि अश्विन आता लगेचच अस्मिताकडे येतो आणि तिला म्हणतो हे काय का अस्मिताताई म्हणून. आणि म्हणतो की तू बाळाच्या इतक्या जवळ फोन ठेवतेस का गं. अस्मिता खूप घाबरते, तिला वाटतं हे ऐकलं का काय म्हणून, पण अश्विनी काहीच ऐकलं नसतं. अश्विन म्हणतो बाळाच्या हेल्थसाठी हे सगळं चांगलं नाही आहे गं, तो फोन प्लीज बाजूला कर ना. अस्मिता म्हणते हो सॉरी. आणि मग अश्विन म्हणतो बाळाला झोपवत असताना एवढं काय महत्त्वाचं आहे रे गं तुझ्याकडं मोबाईलमध्ये. अस्मिता मनात म्हणते आता तुला काय सांगू, जिथे वॅकन्सी आहे तिथे ॲप्लिकेशन पाठवत होते, हे काम थांबवून आता मला जमणारच नाही आहे. आता अश्विन लगेच म्हणतो की मला माहिती आहे सोशल मीडिया स्क्रोल करत होतीस ना तू. आणि म्हणतो अगं नको करत जाऊ असंच म्हणून. आता अस्मिता म्हणते हो ठीक आहे म्हणून. आणि पुढे म्हणते बरं ते सगळं सोड, तुझं काही काम होतं का माझ्याकडे. आता असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणतो हो मला ना तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं गं म्हणून. अस्मिता म्हणते कशाबद्दल बोलायचे. तर आता अश्विन काय करतो की डायरेक्ट बेडवरती जाऊन बसतो आणि अस्मिताला म्हणतो अस्मिताई मला ना तुझ्याशी बोलायचं होतं गं. आणि पुढे म्हणायला लागतो की अस्मिताताई मला ना एक गोष्ट कळतच नाही आहे गं की मी हे सगळं कसं विसरू म्हणून. आपला भूतकाळ
पटकन विसरण्याची एखादी जादू असेल तर प्लीज मला सांग ना म्हणून. अस्मिताला कळते की आता अश्विनला काय बोलायचे म्हणून. अश्विन म्हणतो तुला ती जमली आहे ग, पण मला का नाही जमत आहे म्हणून. अस्मिता म्हणते हे बघ मला ते सगळं जमलं आहे, कारण जे काही घडलं ना तर यासाठी ना मी स्वतःला अजिबात दोष देत नाही आहे म्हणून. आणि म्हणते की आणि तू त्रास करून घेतोयस ना, कारण तुला आता असं वाटतंय की जे काही घडलं ना की तर हे सगळं तुला कसं कळलं नाही म्हणून तू स्वतःला त्रास करून घेतोय. प्रिया तुला कशी मूर्ख बनवत राहिली म्हणून तू स्वतःला दोष देतोय. अश्विन म्हणतो पण या सगळ्यात माझा दोष तर आहेच ना. अस्मिता म्हणते अजिबात नाही, आपण आपल्या पार्टनर्सवरती भरपूर मनापासून प्रेम केलं, पण आता ती व्यक्ती चुकीची आहे, यामध्ये आपला तरी काय दोष आहे म्हणून. आणि पुढे म्हणते आणि जे काही घडलं ना आता आपण ते स्वीकारायचं आणि आपण आता ते पुढं जायचं, बस एवढंच करायचं. अश्विन म्हणतो काही केलं ना मला ते जमतच नाही आहे, माझ्या डोक्यात आहे ना सतत प्रियाचेच विचार येत असतात. अस्मिता म्हणते हे बघ तुझ्या डोक्यात आहे ना प्रियाचे विचार येतात, काय ना की तिच्याबद्दलचं काहीतरी महत्त्वाचं होतं ना तर ते आमच्यापासून लपवलं होतंच. अरे ती प्रेग्नंट आहे हे तू आम्हाला का नाही सांगितलंस म्हणून. अश्विन म्हणतो अगं मला ना कुठलीही कॉम्प्लिकेशन्स नको होती गं म्हणून नाही मी तुम्हाला सांगितलं ना. आणि हे बघ तू आणि मम्मा वीक पडला असतात ना तर खूप प्रॉब्लेम झाला असता, बाकी दुसरं काहीच कारण नव्हतं लपवण्याचं म्हणून. आता अस्मिता म्हणते अरे मम्मा वीक पडू शकते हे मी तुला हे समजू शकते, अरे पण तू माझ्याशी तर बोलू शकतोस ना, तू मला का नाही सांगितलं. अरे अशा वेळेला सख्या बहिणीशी बोलायचं नाही तर मग कोणाशी बोलायचं सांग बरं, असं अस्मिता म्हणत असते. अस्मिता पुढे म्हणते प्लीज अश्विन असं मला परक करू नकोस रे. तर अश्विन म्हणतो नाही ग अस्मिताई, मी तुला असं का करेन, आय एम रिअली व्हेरी सो सॉरी, मी खरंच तुझ्याशी बोलायला हवं होतं पण मला ना खरंच मला काहीच कळत नव्हतं ग. अश्विन असं म्हणतो आणि पुढे म्हणतो हे बघ मला ना अजूनही काही करावं ना ते काहीच कळत नाही आहे ग अस्मिताई, असं म्हणून आहे ना आता स्मिताच्या खांद्यावरती डोकं ठेवत असतो. आता स्मित मांडीवरती झोपलेला असतो ना आणि आता स्मितशी हे बोलत असतो. आणि आता पाहतोय आपण अस्मिता म्हणते की होईल रे अश्विन, सगळं व्यवस्थित होईल. आणि अश्विन आता थोडासा रडत सुद्धा असतो. इकडे आपण पाहतोय अर्जुन आणि सायली गार्डनमध्ये ना रात्री पकडापकडी खेळत असतात, कारण त्यांना पुन्हा ते लॉकेटचा सीन रिक्रिएट करायचा असतो ना म्हणून. आणि आपण पाहतोय पुढे की हे दोघं जण असंच पकडापकडी खेळत असतात. सायली पुढे पळत असते, अर्जुन तिला थांबता म्हणून पकडायला जात असतो. आता एका ठिकाणी ना सायलीचा पाय मुरगळतो आणि आता सायली तिथे बसते. अर्जुन म्हणतो अगं सावकाश सावकाश काय करतेस हे तू. आता बघा सायली उलट त्यालाच म्हणते मी पडले असते ना अर्जुन, मला लागलं असतं ना, थांब आता मी तुझं नाव आहे ना अर्जुनलाच थांब आता मी तुझं नाव आहे ना अपूर्णाजीलाच सांगते. अर्जुन म्हणतो अगं थांब थांब थांब, तुला हे माझं लॉकेट आवडलं होतं ना, हवं होतं ना तुला, घे माझं लॉकेट घे म्हणून. अर्जुन काय करतो पटकन आहे ना सायलीच्या गळ्यामध्ये ते लॉकेट घालतो. अगदी सेम लहानपणी घडलं ना अगदी तसंच म्हणून. आणि सायलीला पुन्हा तो लहानपणीचा सीन आठवायला लागतो. अर्जुन म्हणतो आठवलं ना तुला सगळं. सायली म्हणते इथे एक छोटासा पाण्याचा हौद होता ना आणि मी इथे पडले होते. अर्जुन म्हणतो येस. मग सायली म्हणते मग मी तेव्हा रडायला लागले आणि मग तुम्ही माझ्या गळ्यात हे लॉकेट घातलं होतं. अर्जुन म्हणतो येस एक्झॅक्टली, ग्रेट, तुला आठवलं, फॅन्टॅस्टिक म्हणून. अर्जुन खूपच खुश होतो. सायली म्हणते अहो पण त्याच्या पुढे आणि मागे काय झालं होतं ते मला आठवतच नाही ना. अर्जुन म्हणतो अगं एवढं तर आठवलं ना, एवढी सुद्धा ना प्रगती आहे ही. सायली म्हणते अहो कासवाच्या गतीने आठवणं याला पण काही प्रगती म्हणतात का हो. अर्जुन म्हणतो हे बघ एका जागी थांबण्यापेक्षा कासवाच्या गतीने का होईना पण आपण पुढे सरकतोय ना हे महत्त्वाचं आहे. हे बघ सायली तू आता ना स्ट्रेस घेऊ नकोस, आपल्याकडे अजून सुद्धा ऑप्शन आहेतच ना. आपण एक काम करू की बघ काय करू की डायरेक्ट आहे ना प्रतिमत्त्याची इथं जाऊन आहे ना आपण पुढची कृती तिथे करूया, ठीक आहे. तर सायली म्हणते बरं ठीक आहे, उद्या आपण हॉस्पिटलला जाणार आहोत ना तर तेव्हा मी पण येते हां तुमच्यासोबत. अर्जुन म्हणतो अगं तू काय येतेस, मी जाऊन येतो ना. सायली म्हणते हो म्हणजे कसं की माझ्या डोळ्यासमोर सगळं झालं ना पाहिजे तर. आणि पुढे म्हणते की हवं तर नाही माझ्या डोळ्यात असं समजा. अर्जुन म्हणतो ओके ठीक आहे चालेल, तू सुद्धा ये माझ्यासोबत हॉस्पिटलला म्हणजे DNA टेस्ट करण्यासाठी, असं सायली म्हणत असते. आता आपण पाहतोय पुन्हा इकडे सचिनचा सीन. सचिन म्हणत असतो की अण्णांकडची सगळी कॅश खरंच ताब्यात घेता आली तर खरंच किती बरं होईल, जे काही लोन्स अजूनही माझी फेडायची बाकी आहेत ना ती सगळीच्या सगळी मला फेडता येतील म्हणून. असं सचिन विचार करत असतो. इतक्यातच आहे ना त्याला चापकाच्या फटक्यांचा आवाज येतो. म्हणून सचिन वाकून बघतो तर आतमध्ये ना महिपत स्वतःला चापकाने ना फोडून घेत असतो. अक्षरशः खूप चापकाचे फटके स्वतःला मारून घेत असतो. सचिन लगेच जातो आणि म्हणतो अण्णा हे काय करताय तुम्ही म्हणून आहे ना. आता तो चाबूक जो आहे ना तर तो महिपतच्या हातून घेतो आणि म्हणत असतो अण्णा तुम्ही हे सगळं काय करताय. महिपत म्हणतो नाही दीक्षित, मी ना आतापर्यंत खूप पापं केलीत, इतकी पापं केलीत नाही की मला रात्र झोप लागत नाही म्हणून. आणि म्हणतो की मला माझी सगळी पापं आता धुवून काढायचीत म्हणून, असं महिपत म्हणत असतो. आता सचिन म्हणतो अहो अण्णा पण ती पापं फेडण्याचा हा मार्ग आहे का सांगा बरं मला. आणि म्हणतो की अहो तो भक्ती मार्ग, ते भौगुनी महाराज, ते तुम्ही महिपत बाबा होणं इथपर्यंत ठीक होतं ना. आणि आता तर माझा या सगळ्यावरती विश्वाससुद्धा बसायला लागला होता, पण हा सगळा वेळ
वेडेपणा तुम्ही का करताय अण्णा म्हणून. आता महिपत म्हणतो नाही दीक्षित, हा वेडेपणा नाही आहे. जोपर्यंत मी माझ्या पापाचं प्रायश्चित्त घेत नाही आहे ना तोपर्यंत मला आता शांतीच मिळणार नाही म्हणून. सचिन म्हणतो नाही अण्णा ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही हे ना प्लीज असं नका करू बरं. महिपत म्हणतो बरं ते सगळं सोड, तू इथं कशाला आला होतास ते सांग आता. सचिन म्हणतो की मी अहो अण्णा हे सगळं असं करायला लागतो. महिपत म्हणतो बोल ना कशाला आला होता. तर सचिन म्हणतो मला अण्णा ॲक्च्युली ना थोडेसे पैसे हवे होते म्हणून. आणि पुढे म्हणतो की नाही म्हणजे काय आहे ना की मी म्हटलं होतं ना तुम्हाला की आश्रम मी मॅनेज करीन म्हणून, आणि मग या सगळ्या गोष्टींसाठी ना मला काही असिस्टंट आणि काही सिक्युरिटी गार्ड आणि PR आणि थोडासा स्टाफ लागेल ना, तर या सगळ्यासाठी मला काही पैसे हवे होते. जास्त नाही, फक्त थोडेफार हवे होते. महिपत म्हणतो बरं ठीक आहे म्हणून. आणि म्हणतो की तिजोरी खाली चावी ठेवलेली आहे तर ते उघड आणि तुला लागतील तेवढे पैसे घे त्यातून म्हणून. आता आणि महिपत पुढे म्हणतो की आता पण ना तसे ते पैसे माझ्या काही कामाचे नाहीच, ते पैसे म्हणजे माझ्यासाठी विष आणि जा बरं तू इथून असं तर महिपत म्हणतो. सचिन इतका खुश होतो ना की लगेच म्हणतो ठीक आहे अण्णा मी घेतो, पण अण्णा प्लीज तुम्ही हे सगळं प्लीज करू नका तो तुम्ही, असं सचिन म्हणत असतो. आणि म्हणतो प्लीज अण्णा तुम्ही आता शांत व्हा आणि शांतपणे बसा आता प्लीज, तुम्ही हे असं पुन्हा काही करून घेऊ नका, मी आलोच म्हणून. आता सचिन तिथून निघून जातो आणि आपण पाहतोय की आता सचिन तिथून निघून गेल्यानंतर महिपत पुन्हा स्वतःला चापकाचे फटके मारून घेत असतो. आणि सचिन आता तिकडे तिजोरीकडे जातो. आता सचिन जातो आणि आता महिपतची तिजोरी उघडतो तर तिजोरीमध्ये ना पैशाने गच्च भरलेली असते तिजोरी. आणि सचिनला बघून इतका आनंद होत असतो आणि त्याचा लोभ आहे ना इतका वाढतो ना की पटापट त्यातले पैसे खाली काढतो, म्हणजे हातामध्ये घेतो आणि त्या पैशाकडे ना बराच वेळ तर बघतच बसतो. आणि आपण पाहतोय की सचिनने असे हातामध्ये पैसे घेतलेत आणि तो म्हणतो की या तिजोरीत तर माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच पैसे आहेत म्हणून. आणि आता त्याला हा सगळा पैसा हवा असतो आणि म्हणतो की आता तर माझी चांदी म्हणून. आणि म्हणतो की आता माझ्या हातामध्ये ना महिपत बाबा नावाची सोन्याची अंडी देणारी कोंबडीच लागली म्हणून, असं सचिन म्हणत असतो. आणि म्हणतो की आणि हे त्या कोंबडीचं पहिलं अंडा आहे म्हणून. आणि पैसे असे हातात घेऊन इतका खुश होतो आणि महिपत बाबा की जय असं पुन्हा म्हणायला लागतो आणि खूपच हसत असतो. आता आपण पाहतोय पुन्हा सकाळ झालेली असते आणि अर्जुन आणि सायली आता डॉक्टरांकडे आलेले असतात आणि म्हणतात हे बघा डॉक्टर हे सॅम्पल आहे आणि त्या प्रियाने जे सॅम्पल दिलं होतं तर ते आहे ना तुमच्याकडे. तर डॉक्टर म्हणतात हो. अर्जुन म्हणतो गुड, पण तुम्हाला ना एक रिक्वेस्ट करायची होती. लास्ट टाईम जशी तुम्ही सिक्रेसी ठेवली होती ना त्या DNA साठी आणि जसं कोणालाही त्यापर्यंत पोचू दिलं नव्हतं ना, अगदी तसंच यावेळीसुद्धा तुम्ही ठेवा हां प्लीज. डॉक्टर म्हणतात तुम्ही काहीच काळजी करू नका. सायली म्हणते आणि प्रतिमा किल्लेदारांचं सॅम्पल सुद्धा तुमच्याकडे आहेच ना. तर डॉक्टर म्हणतात हो ते आम्ही स्टोअर करून ठेवलंय म्हणून. सायली म्हणते याचे रिपोर्ट्स कधीपर्यंत मिळतील. डॉक्टर म्हणतात मी लवकरच देण्याचा प्रयत्न करतो, शक्यतो 1-2 दिवसातच म्हणून. अर्जुन म्हणतो ओके थँक्यू म्हणून. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे तुम्ही बसा, मी जाऊन 1 मिनिटात जाऊन आलोच हां म्हणून. आणि आता डॉक्टर आणि त्यांचा तो कंपाऊंडर ते दोघं जण सुद्धा आतमध्ये जातात. अर्जुन म्हणतो तू तन्वी आहे याचा पुरावा आपल्याला लवकरच मिळेल, तोपर्यंत तुला अजून काय काय आठवते ना तर ते बघूयात म्हणून. आणि अर्जुन म्हणतो तुला तुझी ओळख तर आता लवकर मिळेलच म्हणून. आणि आता सायली म्हणते हो ना नक्कीच मिळेल म्हणून. सायली म्हणते की माझी ओळख आणि माझं कुटुंबसुद्धा आता मला लवकरच मिळेल म्हणून. सायली खूपच खुश होत असते. आपण पाहतो इकडे पुन्हा किल्लेदारांच्या घरचा सीन. आता नाश्त्याची तयारी सुरू असते. प्रतिमा त्या म्हणत असतात अर्जुन सायली एरवी यायला हवे होते ना गं. तर सुमन काकू म्हणते हो ना 4 दिवसासाठी आलेली माहेरवाशीन, तुम्हाला जर का घरात नसली तर अगदी चेन पडत नाही की नाही तुम्हाला वहिनी. इतक्यातच राकेश वरून येतो, त्याला खूप भूक लागलेली असते. राकेश म्हणते आई मला भूक लागली खूप, वाढ बरं पटकन. सुमन काकू म्हणते हो अरे अर्जुन सायली येतच असतील, ते आले की आपण एकत्रच नाश्ता करू हां. आता राकेश मनातच म्हणतो अर्जुन आणि सायलीला इतकं महत्त्व की आता ते आल्यानंतर मला नाश्ता मिळणार, हे घर त्यांचं की माझे, असं राकेश मनातच म्हणतो. आणि खूपच चिडलेला असतो राकेश, कारण त्याला अर्जुन सायलीला महत्त्व दिलेलं अजिबात आवडत नाही. इतक्यातच अर्जुन सायली येतात. प्रतिमा त्या म्हणतात काय रे हे केवढा उशीर केलात, बसा बरं आता चला बसा पटकन म्हणून. आता हे दोघं जण सुद्धा ना चेअरवर बसतात आता नाश्त्यासाठी. अर्जुन म्हणतो अगं एक काम होतं ना ते संपवलं आणि मगच आम्ही इथे आलोत म्हणून. राकेश म्हणतो नाही पण खरंच तुम्ही उशीर केलात हां, या दोघी कधीच्या वाट बघत होत्या तुमच्या, अहो तुम्ही येईपर्यंत यांनी ना मला उपाशी ठेवलं ना, असं राकेश म्हणतो. सुमन काकू म्हणते अरे काही काय राकेश. तर राकेश म्हणतो अगं ही गंमत करतोय ग मी म्हणून. आणि बघा अर्जुन आणि सायलीला थोडं ऑडच वाटतं. प्रतिमा त्या म्हणतात सायली तुला आवडतं ना म्हणून हे बघ मी भाजणीचं थालीपीठ केलंय बघ तरी म्हणून. आता अर्जुन म्हणतो वाव या सुवासाने तर मला आणखीन भूक लागली म्हणून. तर राकेश मध्येच म्हणतो की पण माझी भूक मेली ना म्हणून. आणि आता सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं, म्हणजे सुमन काकूला तरी.
राकेश पुढं म्हणत असतो सुमन काकूंना, आई प्रतिमा काकूला माहीत नाही आहे की मला थालीपीठ आवडत नाही म्हणून, पण तुला तरी माहिती ना गं, मग तरीही पण तू का केलंस हे. आता सुमन काकू म्हणते, अरे हो तुझ्याही आवडीचं करू की आम्ही म्हणून. अरे पण आत्ता सायलीकडे लक्ष द्यायला जरा जास्त गरजेचं आहे ना, म्हणून आम्ही हे अशी थालीपीठं केली म्हणून. आता अर्जुन सायली तिथे बसलेला असतात आणि राकेशचा मूड पूर्ण गेलेला असतो. सुमन काकू म्हणते, मी तुला कॉम्प्लेक्स देऊ का, नाहीतर तुला तेच आवडतं. तर राकेश म्हणतो, अगं आई ऐक ना, 2 वर्ष US राहून तिथे मी कॉम्प्लेक्स खाऊनच माझं आयुष्य काढले. इथे आल्यानंतर मला असं वाटलं होतं की आईच्या हातचं काहीतरी खायला मिळेल, पण इथे सुद्धा तेच का गं म्हणून. आणि आता प्रतिमा त्या म्हणतात की राकेश तुला काय काय आवडतं ना ते मला सांग ना, मी सगळं बनवून देईन ना तुला म्हणून. राकेश म्हणतो, काकू अगं नको, अगं आईचं बरोबर आहे, सध्या सायलीच्या आवडीनिवडी जपणं जास्त गरजेचं आहे ना, असं राकेश म्हणत असतो. आता सायली अर्जुनच्या लक्षात येतं की राकेशचा स्वभाव कसा आहे ते, यावरून या दोघांच्या नक्कीच लक्षात येतं. पुढे आपण पाहतोय की असं राकेश म्हणल्यानंतर ठरलं तर मग आजचा जो भाग आहे ना तो इथे संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा नक्की लाईक करा. कारण काय ना की बरेचसे प्रेक्षक डेली रिव्ह्यू तर पाहतात पण अजून चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीत. उद्याच्या भागात आपण पाहतोय की अर्जुन आणि सायली काहीतरी ड्रॉइंग करत असतात आणि अर्जुन म्हणतो, अरे माझं इरेझर कुठं गेलं म्हणून. आणि इतक्यातच ना सायलीच्या लक्षात येतं की तिने इरेझर कुठं ठेवलंय म्हणून ती तन्वीचा फोटो बघते. आणि आता अर्जुन म्हणतो की तुला आठवलं ना गं सगळं म्हणून. आणि सायली म्हणत असते की पण जसं महिपतला प्रतिमा त्यांच्या समोर आणलं होतं ना, तसाच तो अपघात आपण पुन्हा घडवून आणला तर. अर्जुन म्हणतो, तू काही वेडी आहेस का, त्या अपघातात तुमचा जीव जाऊ शकला असता. सायली म्हणते, मी आणि बाळ एकदम सुखरूप राहतो आणि प्लीज मीच तन्वी हे जगण्याचं सुख माझ्या पदरात आता तुम्ही टाका, असं रडत सायली अर्जुनला म्हणते. आणि आता हे सगळेजण पुन्हा ॲक्सिडेंटचा सीन रिक्रिएट करणार असतात. तर हे सगळं पाहण्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.